नमस्कार मित्रांनो. समजा तुम्ही परदेशात असाल किंवा एखाद्या कारणामुळे स्वतः उपस्थित राहू शकत नसाल, पण तुम्हाला तुमची जमीन विकायची आहे किंवा बँकेचे काम करायचे आहे. अशा वेळी तुमच्या जागी दुसरी व्यक्ती कायदेशीरपणे काम करू शकते का? हो, ते शक्य आहे पॉवर ऑफ अटॉर्नीमुळे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याचे फायदे आणि लोकांनी कोणत्या चुका टाळाव्यात हे सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय? पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे असा कायदेशीर दस्तऐवज ज्यामध्ये एखादी व्यक्ती म्हणजे प्रिन्सिपल दुसऱ्या व्यक्तीला आपल्या वतीने कायदेशीर किंवा आर्थिक काम करण्याचा अधिकार देते. उदाहरणार्थ जमीन किंवा मालमत्ता व्यवहार, बँक काम, कोर्टातील काम, व्यवसाय संबंधित काम. पॉवर ऑफ अटॉर्नीचे मुख्य प्रकार कोणते? जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे यामध्ये एखाद्या व्यक्तीला अनेक कामे करण्याचा अधिकार दिला जातो. आणि दुसरं म्हणजे स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी. यामध्ये फक्त एक विशिष्ट कामासाठी अधिकार दिला जातो. उदाहरणार्थ फक्त एक जमीन विकण्यासाठी. पॉवर ऑफ अटॉर्नीचे फायदे काय? तर पॉवर ऑफ अटॉर्नीमुळे व्यक्ती अनुपस्थित असताना सुद्धा काम होऊ शकते. वेळ आणि प्रवास खर्च वाचतो. कायदेशीररित्या दुसरी व्यक्ती तुमचे काम करू शकते. लोकांनी टाळाव्यात अशा 4 मोठ्या चुका कोणत्या पॉवर ऑफ अटॉर्नी करताना? पूर्ण विश्वास नसलेल्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटॉर्नी कधीही देऊ नका. दुसरं म्हणजे दस्तऐवज नोंदणी अवश्य करून घ्या. पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये स्पष्ट अटी आणि अधिकार लिहा. चौथं, मालमत्ता व्यवहार करताना कायदेशीर सल्ला जरूर घ्या. पॉवर ऑफ अटॉर्नीबद्दल लोकांमध्ये असलेले मोठे गैरसमज कोणते? तर पहिला गैरसमज म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी दिल्यावर मालमत्ता त्या व्यक्तीची होते. खरे सत्य म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे फक्त काम करण्याचा अधिकार, मालमत्तेचा मालक बदलत नाही. दुसरा गैरसमज म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नीने जमीन थेट विकता येते आणि मालकी बदलते. खरे सत्य म्हणजे फक्त पॉवर ऑफ अटॉर्नीवरून मालकी बदलत नाही. मालकी बदलण्यासाठी सेल डीड करणे म्हणजेच खरेदी विक्री दस्त करणे आवश्यक असते. या संदर्भातील सुप्रीम कोर्टाने खूप महत्त्वाचा निर्णय 2011 साली सूरज लॅम्प अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस स्टेट ऑफ हरियाणामध्ये दिला. या निर्णयानुसार फक्त पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे मालकी हस्तांतर होत नाही, तर मालमत्ता विक्रीसाठी रजिस्टर्ड सेल डीड आवश्यक आहे. तिसरा गैरसमज म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी एकदा दिली की ती कधीही रद्द करता येत नाही. खरे सत्य, प्रिन्सिपल म्हणजे अधिकार देणारी व्यक्ती पॉवर ऑफ अटॉर्नी कधीही रद्द करू शकते, जोपर्यंत काही विशेष अटी नसतील. पॉवर ऑफ अटॉर्नी फक्त मालमत्तेसाठीच वापरतात, तर तसं नाही. ती बँक काम, कोर्ट काम, व्यवसाय व्यवहार, सरकारी काम यासाठी सगळ्यासाठी वापरता येते. पॉवर ऑफ अटॉर्नीसाठी रजिस्ट्रेशन गरजेचे असते का? तर काही प्रकरणांमध्ये विशेषतः मालमत्ता व्यवहारासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असते. आणि पुढचा गैरसमज म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी दिल्यावर त्या व्यक्तीवर पूर्ण नियंत्रण नसते, तर प्रिन्सिपल मर्यादा आणि अटी ठरवू शकतो. प्रिन्सिपल म्हणजे मालक. पॉवर ऑफ अटॉर्नी कायमस्वरूपी असते का? तर प्रिन्सिपलचा म्हणजे मालकाचा, पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या माणसाचा मृत्यू झाला की पॉवर ऑफ अटॉर्नी आपोआप संपते. मित्रांनो, पॉवर ऑफ अटॉर्नी हा खूप उपयोगी दस्तऐवज आहे, पण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक लोक फसतात. म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अशाच कायदेशीर आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.